तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच जुळली या गाठ ग या मालिकेत आता आपल्याला खूप असा दमदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता आपल्याला दामिनीचं जे काही सत्य आहे ते अखेर आता सगळ्यांना कळलेलं आणि हे दामिनी आता फायनली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली असते. म्हणजे आता धैर्यने हे सगळं पुरावे पाहताच धैर्यने आता स्वतःच्या आईलाच पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता ते कसं नक्की धैर्यना कोणता पुरावा मिळाला आहे, तर मात्र आता या सावीचा प्लॅन असतो की तिने आता ही सगळी बातमी म्हणजे मधुसूदनच्या खुनाची बातमी, त्यांच्या ॲक्सिडेंटची बातमी ही पेपरमध्ये छापून आणलेली असते. आणि मात्र तो पेपर आता धैर्याच्या हाती लागलेला असतो आणि धैर्याने ती बातमी पाहताच या दामिनीला पोलिसांच्या हाती दिलेलं असतं. पण मात्र आता ही दामिनीसुद्धा ही बातमी पाहते. पण मात्र आपण काल पाहिलं होतं की दामिनीला चक्कर आली होती, तर मात्र हे ही चक्कर तीच बातमी पाहिल्यानंतर तिला आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच आता दामिनी चक्कर येऊन पडते आणि सावीने लगेच त्या धैर्याला बोलावून धैर्य म्हणजे त्यांची आईला चक्कर कशी काय आली, आई कशी काय पडली, असं सगळे आता विचारत पडतात. मग सावी लगेच सांगते की आईंनी त्या बातमी वाचत होत्या, ते पेपर पाहत होत्या आणि ते वाचता त्यांना चक्कर आली. त्यामुळे धैर्याने तो पेपर पाहिलेला असतो आणि धैर्याने आता बातमी वाचून त्याच्या आईला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता तिथे नेमके पोलीस कसे काय येतात, धैर्य या सगळ्यांवर विश्वास कसा काय ठेवतोय हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आता सुरुवात करूया. आता इकडे ह्या तिघींचा प्लॅन झालेलाच असतो की काही करून प्रत्येक क्षण या दामिनीला घाबरून तिच्या तोंडून सगळं बदलून घ्यायचं. हा तर सावीचा प्लॅन असतोच. त्यामुळे आता तिला रात्रभर काही झोप आलेली नसते. म्हणजे दामिनीला ती रात्रभर सारखा तोच विचार करत असते की हिची वेळ भरली, हिची घटका भरली, पण मात्र आता तिच्यासोबत नक्की काय होणार आहे हे आता दामिनी रात्रभर विचार करत असतेच. त्यामुळे तिची झोपसुद्धा झाली नव्हती, म्हणून तिचे डोळे तर झोंबतच असतात. आणि मग नंतर आता इकडे सावीच्या प्लॅननुसार परागने तिला पेपर असतो, तो पेपर आता आणून दिलेला असतो. त्यामुळे आता तो पेपर दामिनीपर्यंत कसा पोचवायचा, तिच्यापर्यंत कसा द्यायचा यांची ते म्हणजे त्यांचा प्लॅन चालू झालेला असतो आणि त्यांची ती गडबड आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता धैर्यसुद्धा त्याच्या रूममध्ये असतो, कोणी हॉलमध्ये नसतं. पण मात्र आता तिथे भास्कर आलेला असतो. त्यामुळे आता हे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, कारण जर भास्करने तो पेपर पाहिला तर मात्र त्याला कळून जाईल आणि ती बातमी फक्त त्यांना दामिनीलाच दाखवायची होती. त्यामुळे आता या सावीने तिथे नाटक केलेलं असतं. भास्करने तो पेपर घेतलेला असतो. ती सावी लगेच त्याला बोलते की जुरे. आणि मग आता जसं मागे या सावीने त्या भास्करला जसं मारलं होतं जुरं बोलून, ते त्याला आठवतं आणि मग मात्र भास्कर चिडतो. आता भास्कर सावीला ओरडतो आणि मात्र आता ही दामिनी म्हणजे तिला आधीच खूप टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे तिला घरात वाद वगैरे नको होते. त्यामुळे आता या दामिनीने भास्करला तिथं शांत केलेलं असतं आणि तिने त्याला जायला सांगितलेलं असतं. त्यामुळे भास्कर तो पेपर ठेवतो आणि तो मात्र आता त्याच्या खोलीत निघून गेलेला असतो. मग दामिनीने तो पेपर हातात घेतलेला असतो आणि बातमी आता ते पाहत असते. तर पाहता तिला आता मधुकर यांच्या म्हणजे खुनाची बातमी कळते. आणि त्या बातमीत असं लिहिलं होतं की दामिनी मुजुमदारानेच मधुसूदन नाईकांचा ॲक्सिडेंटचा म्हणजे खुनाचा कट रचला होता. तिनेच एक प्रकारे त्यांचा खून केला, अशी पूर्ण बातमी आता त्या पेपरमध्ये छापून आलेली होती. आणि आता ही दामिनी ती बातमी वाचते. त्यामुळे आता त्या दामिनीला काहीच कळत नाही. तिचं डायरेक्ट असे डोळे फिरलेले असतात, कारण त्यात असं लिहिलं होतं की दामिनी मुजुमदारांनीच हा त्या मधुसूदनचा नाईकांचा अपघात घडवून आणला होता. त्यामुळे आता तिने असं वाचलं, मग तिला सगळं चक्र फिरतं. तिला ती वेडीबाई दिसली होती, म्हणजे जे नीता वहिनीनं नाटक वगैरे केलं होतं की मी तुला सावध करायला आले, तुझी वेळ भरली, तुझी घटका भरली, असं जे काही नीता वहिनी तिला बोलली होती वेड्याबाईच्या स्वरूपात, ते सगळं तिला आता आठवायला लागतं. आता तिला ते सगळं आठवते. तिच्या डोक्यात फक्त तेच विचार चालू असतात. त्यामुळे आता ह्या दामिनीला तिथे चक्कर येते, भोरं येते आणि ती मात्र अशी गोल फिरते. तिला असं सगळं चक्र गोल फिरल्यासारखं वाटतं आणि मात्र आता त्या दामिनीला चक्कर आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हिला चक्कर येते आणि ती मात्र आता तिथे सोफ्यावर पडलेली असते. तर मात्र आता तिला चक्कर येते. आता ह्या तिघींना काही तेच हवं होतं, त्यांचा प्लॅनसुद्धा सक्सेस झालेला असतो. त्यामुळे ह्या तिघी एकमेकींकडे बघून हसलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत धैर्यकडेही सावी जाते. सावी लगेच धैर्याला बोलून आणते. धैर्याला बोलते की धैर्य फ्रेंड तुझ्या आईला चक्कर आली, चल लवकर. धैर्यसुद्धा घाबरतो. धैर्यसुद्धा त्याच्या आईकडे येतो आणि मात्र आता सगळेजण तिथे पोचलेले असतात. पण मात्र आता सगळे या दामिनीला कशी काय चक्कर आली म्हणजे तिला विचारत असतात, आई तुला काय झालं. तिची सगळी काळजी घेत असतात. तिची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण मात्र आता सावी तिथे लगेच बोलते की फ्रेंड या पेपर वाजत होत्या आणि ह्यांचा म्हणजे हे पेपर वाचता यांना चक्कर आली.
तर धैर्याला संशय येतो, आईने असं काय वाचलं या पेपरमध्ये. आता त्याने सुद्धा तो पेपर हातात घेतलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण दामिनी लगेच कळतं धैर्याने जर ती बातमी वाचली तर मात्र मोठा गोंधळ होईल. त्यामुळे ती लगेच बोलते की नाही नाही, मी काय पेपर वगैरे वाचताना मला काही झालेलं नाही आहे. पण मात्र सावी वगैरे ह्या सगळ्या हुशार होता. त्यांना माहिती आहे की हा पेपर म्हणजे कोणी बघू शकतो. त्यामुळे आता या सावीने नीता वहिनींना आधीच पेपर बदलायला सांगितलेला होता. आता त्यांनी पेपरसुद्धा बदललेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता धैर्याने तो दुसरा पेपर घेतलेला असतो, म्हणजे जो काही खरा पेपर असतो तो त्याने घेतलेला असतो आणि त्याला मात्र आता काही कळत नाही, म्हणजे त्यात तर बातमीच नसते. नंतर आता ती दामिनी त्याच्याकडनं पेपर हुसकावून घेते. पण मात्र आता ती बातमी काही त्याला दिसत नाही. त्यामुळे आता तिला असं वाटतं की ही आता वेळ झाली, म्हणजे तिला स्वतःलाच असं वाटतं की मी नक्की काय विचार करते, मी जो विचार करते तेच सारखं माझ्यासोबत घडत राहिलं, नक्की असं माझ्यासोबत काय होते. त्यामुळे आता ही दामिनी घाबरलेली असते. तिला काहीच सुचत नाही की नक्की मी काय करू काय नको. कारण आता सावीने तसे तिच्यावर अद्दल घडवलेलीच असते. त्यांनी प्लॅनच केला होता की या म्हणजे दामिनीला 1 मिनिटंसुद्धा सुखाचा क्षण आपण मिळून नाही द्यायचा. तिला कायम दुःखच द्यायचं. तिला म्हणजे तिच्या डोक्यात विचारच चालू झाले पाहिजे की आता माझं सगळं सत्य समोर येणार, धैर्य मला पोलीस स्टेशनमध्ये टाकणार, माझं कोणीच नसणार, सगळे मला वाईट टाकणार, असं म्हणजे तिला घडून द्यायचं हा सावीचा प्लॅन असतो. आता सावी म्हणजे ती पूर्ण आता अजून जर काही दिवस जर या सावीने प्लॅन सुरू केला तर मात्र आता ही दामिनी खरंच वेडी होऊ शकते, असं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता लगेच तो पेपर ह्या जाळायला पाहतात. कारण जर तो पेपर जर दुसऱ्या कोणी पाहिला तर मात्र आता जे काही भांड आहे ते लवकरात लवकर फुटेल आणि तो पेपर खोटा आहे हे सुद्धा सगळ्यांना कळू शकतं. त्यामुळे आता इकडे लगेच किचनमध्ये या तिघी आलेले असतात आणि मात्र आता नीताने तो पेपर जाळायला घेतलेला असतो. पण मात्र आता ती पेपर जाळायला घेतेच तेवढ्यात तिथे आता आपल्याला धैर्य आलेला पाहायला मिळणार आहे. आता मगाशी तर त्याने पेपर पाहिला नव्हता, म्हणजे तो पेपर वेगळा होता. पण मात्र आता खरा पेपर धैर्याच्या हाती लागेल आणि धैर्य तिला विचारतो की काय तुम्ही पेपर कशाला जाताय म्हणून बघू तो पेपर. आणि धैर्याला काही ह्यांना गप्प करता येत नाही, त्यांना काय फसवता येत नाही धैर्याला. त्यामुळे धैर्याने त्यांच्याकडून पेपर घेतलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता धैर्याने तो पेपर घेतला आहे. तो पेपर त्याला कामासाठी लागत होता. पण मात्र आता ती बातमी त्याच्या समोर आहे. आता सावीसुद्धा पाहते की धैर्य ती बातमी वाचतोय. नीता वहिनीसुद्धा असतात, नीता वहिनीसुद्धा बघतात की धैर्य तो पेपर वाचतायत. पण मात्र आता त्यांनी जरी किती धैर्याला अडवलं तरी धैर्य अडवणारा नसतो, म्हणजे तो त्याच्या मनासारखंच करणारा असतो. तो काही ह्यांचं ऐकत नाही. कारण त्याला पहिलंच वाटतं की काही ना काहीतरी गडबड आहे. कारण नीता आणि या सगळ्या तिघी एकत्र आल्यात आणि त्यांचं वागणं त्याला असं वेगळं असं खटकत असतं. त्यामुळे आता धैर्यानं तो पेपर घेतो, धैर्य ती बातमी वाचतो आणि मात्र आता जी काय बातमी ती पूर्ण आता धैर्याने वाचलेली असते. त्यामुळे आता धैर्याला सुद्धा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता धैर्याला सुद्धा कळतं की मधुसूदन नाईकचा ॲक्सिडेंट त्याच्याच आईने म्हणजे दामिनी मुजुमदाराने घडवून आणलाय. तर मग आता त्याला तिचा प्रश्न पडतो की काय आईने घडवून आणलाय, दामिनी मुजुमदार, ही बातमी नक्की कोणी दिली, अशी खोटी बातमी का देत आहेत लोक, म्हणजे असं त्याला प्रश्न पडतो. आणि त्याला असं वाटतं की ही बातमी खोटी आहे, माझी आई कशाला करेल नाही का ॲक्सिडेंट वगैरे, आणि ही बातमी नक्की कोणी दिली, ही तर केस बंद झाली आहे, त्यामुळे आता ही बातमी म्हणजे आलीच कशी, असं त्याला आता तिथे प्रश्न पडलेला असतो. पण मात्र आता तो खाली जातो आणि मग आता त्यांनी त्याच्या आईला तिथे बोलवलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तो दामिनीला बोलतो की आई ही बातमी बघ, या बातमीत बघ काय लिहिलं आहे. आता सगळेजण तिथे आलेले असतात, सकाळची वेळ असते, नाश्ता वगैरे करायला सगळेच जण होते. आता या दामिनीला घाम फुटत, ती म्हणजे धैर्य काहीच बोलत नाही, पण ती जसं त्या धैर्याच्या हातात पेपर पाहते तेव्हा तिला लगेच कळतं की धैर्याने ही बातमी वाचली वाटतं. आता माझा सगळा खेळ खल्लास होणार, माझा गेम इथेच ओव्हर, माझं काहीच आता इथे नाटक चालणार नाही. धैर्याला सगळं कळले, धैर्याने सगळे पाहिले, असं आता तिला डिप्रेशन आलं, असं तिला एक प्रकारे टेन्शन आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता धैर्य आईला बोलतो, त्याच्या आईला बोलतो की आई हे काय बघ, ही बातमी बघ कसली, आणि ही बातमी आता पूर्ण जगात पसरली असणार, तू खरंच नायकांचा म्हणजे सावीच्या वडिलांचा ॲक्सिडेंट केलं आहे का, तूच हा सगळा घडवून आणलं आहे का, तूच याच्या मागे सूत्रधार आहे का, असं आता त्या धैर्याने त्याच्या आईला विचारलेलं असतं. आता दामिनी घाबरलेली असते. 2-3 दिवस तिच्या मागे सारखेच विचार चालू असतात की तिची वेळ भरली आहे, तिचे घटका भरली आणि तिला म्हणजे तिचं जे काही सत्य आहे ते आता सगळ्यांसमोर येणार आहे, अशी तिला भीतीच होती. त्यामुळे आता फायनली तिचं सत्य आता पुढं आलेलं असतं. ती तिथं पप्पा करते. त्यामुळे आता धैर्याला संशय येतोय की आईनेच खरं काहीतरी केलेलं आहे. पण मात्र आता लगेच कोणाचा विश्वास बसत नाही आणि मग आता ती बातमी जगभरात पसरली असते आणि धैर्याने पोलिसांना वगैरे खबर दिलेली असते.
तर मात्र आता ती बातमी सगळ्यांना कळली असते, त्यामुळे आता धैर्याने स्वतः त्याच्या आईला जाब विचारलेला असतो. आणि मात्र आता तिथे लगेच दामिनीला सगळं आठवतं, म्हणजे ती वेडी बाई ती भरली होती, मी तुला सावध करायला आले, ती गाडी, ते सगळं जे काही सावीने प्लॅन केला होता त्याप्रमाणे आता तिला सगळं आठवायला लागतं. आणि मग आता ती तिथे विचार करते की मी जर आता खोटं बोलले तर मात्र अजून काहीतरी घडू शकतं. तर त्यामुळे आता ही दामिनी डायरेक्ट स्पष्ट बोलून जाते की हो मीच केलं हे सगळं. म्हणजे तिच्या डोक्यात असे विचार भरतच नाही, तिचं असं डोकं फुटल्यासारखं असं तिला वाटतं. म्हणजे ती खूपच विचार करत होती, त्यामुळे तिचं डोकं फुटतंय का काय, आणि ती आता तिच्या जे काय पोटातलं असतं ते आता ती सगळ्यांना बोलून दाखवते, असं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दामिनी बोलते की हो, ती मोठ्याने बोलते की हो हे मीच सगळं केलं, मीच त्यांचा ॲक्सिडेंट घडून नाही तर मीच त्याचा ॲक्सिडेंट केला आहे, मीच त्याचा अपघात केला आहे, हे आता दामिनी तिथे बोललेले आपल्याला पाहायला मिळणार. त्यामुळे आता हे सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मात्र आता इथे सावीचं जे काही नाटक आहे मेमरी गेलेलं, तर मात्र आता सावीसुद्धा बोलते की धैर्य, मला सुद्धा सगळं आठवते, मी तुझ्याशी खोटं बोलले, मला फक्त दामिनी मॅडमचा जो काही चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आणायचा होता, पण माझ्याकडे पुरावे नव्हते. पण मात्र आता ह्यांनीच स्वतःच्या तोंडून कबूल केले, त्यामुळे आता सगळं जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर आले. त्यामुळे आता सावीचा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाले, म्हणजे प्लॅन तर सक्सेस झालेला असतो, पण तिचं जे नाटक असतं ते आता तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि यात तिला नीता, अवंती, रीना पराग हे सामील होते, हे सुद्धा आता सावीने धैर्याला सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता धैर्य पुढे तर सगळे पुरावेच लागलेलेच आहे. सावीने सुद्धा तो ॲक्सिडेंट पाहिलेला होता आणि सावीची मेमरी परत आली, त्यामुळे सावी एक साक्षीदार म्हणून सुद्धा आता उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ही सगळी बातमी, आता हे सगळं पोलिसांना कळतं आणि मात्र आता तिथे पोलीस येतात आणि स्वतः धैर्याने त्याच्या आईला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता सगळे पुरावेसुद्धा आहेत आणि स्वतः या दामिनीने सगळं सांगून टाकले, तिनेच हा अपघात केला आहे, पण मात्र तिने हा अपघात केला आहे हे त्यांच्या घरात कोणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे इथे इराक, भास्कर, विलासलासुद्धा धक्का बसलेला आपला पाहायला मिळणार आहे. पण ते मात्र सुद्धा आता काही करू शकत नाही, कारण हिने खून केला आहे, हिने अपघात केला आहे ते कोणालाच माहिती नव्हतं. दामिनीने हा सगळा गुप्त ठेवला होता, तिने सगळं स्वतःच्या मर्जीने केलं होतं. त्यामुळे आता तिला स्वतः एकटीलाच आता ही सगळी शिक्षा जी काय मिळेल ती आता तिला स्वतःलाच भोगावी लागणार होती. त्यामुळे आता धैर्यपुढे तर सगळे पुरावे होते, त्यामुळे धैर्याला सुद्धा गप्प बसावं लागणार आहे. पण मात्र आता ही दामिनी कोर्टात जाऊन काय बोलते, ती सत्य जे म्हणजे सत्य सांगते का खोटं बोलते का, तिच्या तोंडून कोणी बळ असं वधवून घेतले हे बोलते, हे आता आपल्याला पाहायला मिळणार. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.